आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। टरबुजाला घोडा नाही हातगाडी लागते, उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात, रथाचे असतात, त्याला घोडा नाही लागत। नाही म्हणजे टरबुजाला हातगाडी लागते, हातगाडी। पराभव दिसत असल्यामुळे ठाकरेंना नैराश्यातून ठाकरेंकडून शिवराळ भाषेचा वापर। ठाकरेंच्या टरबूज वक्तव्यावर फडणवीसांचं प्रत्युत्तर। समोर हार दिसते, निराशा वाढते आणि त्यातनं शिवराळ भाषा सुरू झालेली आहे। किती शिवराळ भाषा वापरली तरी जनता त्यांना मतदान करणार नाही, जनता त्यांच्याजवळ जाणार नाही। मोदीजी तुम्ही घेतलेली गाढवं आहेत, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका। कोणीतरी सांगायला पाहिजे होतं की हे घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलात कितीला रे? ते घोडे नाहीत, ती खेचरे आहेत, गाढवं आहेत ओझी वाहणारी। शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात यामिनी जाधव यांना उमेदवारी। रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मुंबईतून महायुतीचे उमेदवार। ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांविरोधात होणार लढत। दक्षिण मुंबईची जागा लढण्याचं आमच्या मनात होतं, मात्र मुंबईत 3-3 जागांचा फॉर्म्युला आधीच ठरलेला। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। किरीट सोमय्या महायुतीचे स्टार प्रचारक असणार। किरीट सोमय्या यामिनी जाधव आणि वायकरांचा प्रचार ते करतील। उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांची उमेदवारी जाहीर। भाजपच्या पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्यात लढत होणार। माढ्याला मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करायचंय म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विजयी त्यांना करा, फडणवीसांचं माळशिरसमधील सभेतून आवाहन। तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे। ठोकशाही आहे ही, ठोकशाही नाही आहे इथे। अशा प्रकारे ठोकशाही ही चालू दिली जाणार नाही।